इथे खूप नारळाची झाडे आहेत। आता आम्हाला नारळ पाणी पिवंसं वाटतंय कारण की आता उन्हाळ्याचा महिना चालू आहे आणि घाम पण खूप येतोय। चला तर आता नारळ पाडूया। तनु तू पण चालली का? पळा 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 चला। तनु पडली। ए सावकाश पळा, तनु पडली। चला तनु उठा। चला का आपण भोर टाकू। त्यांच्याला पण एक आंबा ठेवलाय। एक मिनिट थांबा, सावकाश चला। तुम्ही तुमची नाव टाकले, आता नावाप्रमाणे आंबे आहेत काय? हा एक मिनिट दादू। हा काय झालं दादू? खूप वरती आहे, जास्तच वरती आहे का? बर, कोणता पाडायचा? हे बघा मित्रांनो, ही सगळे हो का ही आमच्याशी नारळाच्या झाडांची लाईन आहे। वरती चुरून घालायला लागते। माझ्याकडे मोठं वाटतो काय? हे बघा, हे असा नारळ, हा शहाळ्यांचा नारळ आहे बघा। पाणी पण खूप गोड आहे ना ह्यातलं। आंटी ह्या झाडाचा नारळ पाडायचा का? कुठे ह्या झाडाचा पाडायचा का? हा येईल ना, हे ना तुला येईल ना पाडायला? हा हा कारण की हे नारळ पिवळे आहेत आणि ह्यांच्यामधून 2 ग्लास पाणी निघतं आणि ह्याच्यात मलाई पण आहे। हो, 1-1.5 ग्लास तरी पाणी निघतं आहे का नाही रे दादू? मग बघ बर येतंय का तुला पाडायला? सावकाश पाडा, अडचणी जाऊ नको। लागल तुझं डोकं पडतंय का? घुसव की असं आतमध्ये। थांब बरं मी करतो। आता आमच्या बाईचे प्रयत्न चालू आहेत। बाई निघतंय का? बाई तर पडायची झालं। मुलांना काय बहुतेक पड नाहीत नारळ। दे इकडे, मी पडते। चला चला, तुमची उंची कमी पडते जरा। हा दादू येईल आता। हा चल चल। काय झालं जानू? मुंग्या चावल्या का? बरं थांब, थोडं ना गार पाण्यात पाय भिजवायचं। दादूने पाडलेला आहे एक नारळ। हा चल पाड आता। दादू थांब, डोक्यात पडेल, बाजूला हो। एक नारळ पडला माझ्या हात, पडला रे पडला, एक नारळ पडला। आता हे एक पाणी पितो, पिवळ्या रंगाचं नारळ मी पेणार आहे ते पाणी। दादा मला येत नाही मध्ये हा वड। हा पडला। हा ठेवून टाका, ती उभा कर। काढू बस झाले 2, तुम्हाला पुरतील। आणि आंटी सनसेट व्हायला लागलाय, म्हणजे भारी दिसतंय। हो रे, सनसेट व्हायला लागले। वाव, काय भारी वातावरण झालंय। आंटी हो त्यांचं तोंड पण नारळावानीच आहे। हे बघा तुम्ही, हो काय मस्त, हो काय मस्त सनसेट झालेला आहे। काय आपल्या घराचा नजरा नाही। बोला। आणि आता घरावर पेंटिंगचे काम चाललेलं आहे। ते पण पांढरा कलर दिसतोय। मित्रांनो, आता इथे पाणी काढायला चालू आहे। चला बघू बरं पाणी निघतंय का? माझ्यात नाही माझ्या पटकन आला। काय झालं नाही आहे का पाणी?
थांब थांब सावकाश चाकू लागल थांब मी काढून देते थांब. पाणी काय खाली चाललं तर तुझं तर पिवळं का टाकायचं. हे बघा एवढं पाणी निघालं नारळाचं. तिघांनी 3 ग्लास मांडलेले आहेत. भांडण करू नका. कसं आहे मुलांना पाणी? साखर कशाला टाकायची अगोदर असतानाच गोड पाणी आहे. हो ना? शेअर करा, सबस्क्राईब करा.